मी माहुली गावचा रहिवासी नागशेंदे अनुबार्शी, जिल्हा सांगली, तालुका खानापूर, मुक्काम पोस्ट माहुली. माहुली गावचा मी रहिवासी. तसाच आमचा दावा 50 वर्षीय कोर्टामध्ये चाललेला आहे. आणि त्यातून मग तुम्हाला सांगायचं, मी त्यांना म्हणलं की बाबा इथून पहिलीच केस चाललेली आहे आणि त्याच केसीचा म्हणजे चुकीच्या मार्गाने ती खरीदपत्र केल्यामुळं ते कोर्टामध्ये दाखल असताना सुद्धा तुम्हाला सांगायचं, हिने वाटाचं मागणी केली. त्या वाटाची सुद्धा नकाशामध्ये वाट नाही, तरी पण नकाशामध्ये वाट नसताना सुद्धा तिने सगळी भावकी गावात राहायला होती आणि आम्ही सुद्धा गावात राहायला होतो. पण आम्ही सुद्धा होतो. मग तेवी जागा पूर्ण झाली, मग तेवी त्यांच्या रानातनी घरं बांधली, आम्ही बी आमच्या रानातनी घरं बांधली. आणि मग हिने घरं बांधायच्या वक्ताला की हिने कुठलाच विचार केला नाही की बाबा आपल्याला वाट नाही नाही तर आपण आपल्या वावरामध्ये घर कसं बांधावं, असा कुठल्याच गोष्टीचा हिने विचार नाही केलेला नाही. आणि त्याला बरेच आता 30-35 वर्ष झाली, सगळीच मळ्यात आलेली ती. तर मळ्यात आल्यानंतर हिने कुठलाच त्याचा विचार केला नाही. आणि आता हिने मी एकदम आम्ही नकाशात वाट नसल्यामुळं आम्ही 7-12 आमचं बघून, नकाशा आमचं बघून आम्ही बाजू शेतारांचं किती गुंठ आहे, त्यांचे किती गुंठ क्षेत्र आहे, माझं किती गुंठ क्षेत्र आहे, हे सगळं मी जाणून बघून ती वाट बंद करून मी नकाशात नाही म्हणल्यानंतर मी बंद केली. त्याच्यावर हिने तहसीलदारकडे तक्रार दिली आणि तहसीलदारकडे तक्रार दिल्यानंतर नकाशात वाट नसून सुद्धा तिने बिगर कायदेशीर ती त्याचा व्यवहार करून ती वाट मंजूर करून आणली. आणि तुम्हाला सांगायचं, मी पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता की बाबा नाही, मला यांच्यापासून म्हणजे ताप आहे किंवा या लेडीज मंडळी आहेत त्या आमच्या भावकीतल्या, आणि त्या काही आरोप घेते त्या. तरी पण म्हणून मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, अर्ज दिला होता. पोलिसांनी त्यांना ताकीद केली होती किंवा गावच्या पोलीस पाटलांना सुद्धा ताकीद दिली होती. तरी पण हिने ताकीद देऊन शाना सुद्धा हिने भावकीनं हिने ठरवलं, भावकीनं ठरवलं हिने मला कसं मारहाण करायची किंवा कसं मारायचं. हिने आधी गट्टी 8 दिवस हिने आधी त्याचा पॅनल केला होता. आणि हिने मी नसताना सरकारला सुद्धा मी तहसीलदारला टपाल दिले वाट नाही म्हणून मी सरकारला फोन करून सांगितलं होतं. तरी पण सरकारनं मला फोन केला नाही. मी आधीच सांगितलं, काय वाट काढायचं असेल तर मला फोन केल्याशिवाय तुम्ही वाटायचं काय डोक्यामध्ये घेऊ नका. तरी पण सरकारनं माझ्या परस्परा वाट काढली. आम्ही आळंदीला गेलो होतो आणि आळंदीत गेल्यानंतर आम्हाला तिकडं कळलं की बाबा इथं या ठिकाणी अन्याय आपल्यावर केलाय. म्हणून आम्ही तिथनं आळंदीतनं परत येऊन आम्ही वाट बंद केली आणि बंद केल्यानंतर आठवड्याभराने मला मारहाण केली. ह्या एवढ्या म्हणजे जीवने आम्ही आता SP ला अर्ज दिलेलाच आहे, त्यांची नावं घालून. त्याच्यावर वरच्या अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर तिची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावावी. आणि त्यांच्यावर पोलीस आमच्यावर कसा त्याने भांडणं करून शाना गुन्हा दाखल केला, तसा त्यांच्यावर बी गुन्हा दाखल व्हावा. मग तरी पण आता तुम्हाला सांगायचं, तहसीलदारनं पहिला निकाल दिला, त्या निकालामध्ये त्यांची नोंद बिगर कायदेशीर आहे म्हणून सांगितलं. मग हिने काय केलं की कलेक्टर अधिकाऱ्याकडे गेली, एक अंगी आदेश आणला, पुन्हा कमिशनचा आदेश आणून ही एक अंगी आदेश आणून हिने 7-12 नोंदी केल्या. तरी मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे अधिकाऱ्यांना बोलले हे बिगर कायदेशीर नोंदी आहे, आमचं 2 निकाल आहेत. पहिला निकाल तहसीलदारनं निकालमध्येच नोंद रद्द बिगर कायदेशीर सांगून सुद्धा तलाठी सरकारनं त्याची नोंद म्हणजे केलेली नाही. त्यांच्याच उलट नोंदी केल्या निकाल. आणि जी वडिलांची नोंद बिगर कायदेशीर असताना हिने वारस नोंद कलेक्टरच्या आदेशनं आणून हिने नोंदी केल्या आणि पुन्हा कमिशन सुद्धा कंठ आणून हिने नोंदी केल्या. त्यामुळे ह्या सगळ्या नोंदी सुद्धा रद्द व्हाव्या आणि माझ्या 7-12 जेवढे आहे ते माझे 7-7-12 आहे ते माझे, त्या 7-12 नोंदी अधिकाऱ्यांनी, तलाठी सरकारने किंवा पंच साहेबांनी किंवा तहसील साहेबांनी किंवा कलेक्टर साहेबांनी हिने रद्द करून मला माझं 7-12 माझी 3च नाव आहे, ती आमच्या 7-12 ती आमची 3च नावं ठेवून शाना ही न्याय द्यावी, नम्रतेची विनंती.